कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि अधर्मीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमांचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। पवित्र असा चातुर्मासातील श्रवण मास, हा श्रवण मास हिंदू धर्मीयांना ऊर्जा देणारा, शिवतत्वामध्ये विलीन करून घेणारा, वर्षभर केलेल्या पुण्याचं फळ प्राप्त करणारा हा मास। या मासामध्ये आपण निसर्गामध्ये बदल पाहता, जिथे निखळ माती होती तिथे गवत आहे, सर्व डोंगर दर्या हिरवेगार झालेले आपल्या डोळ्याने पाहतो। काही डोंगर तर नऊवारी साड्या नेसलेल्या सुंदर अशा उठून दिसतात, मध्येच वाहणारा खळखळ पाणी, पहाटे उठवण्यासाठी चिमण्या पाखरं किलबिल करतात आणि आपण उठत असताना उठता उठता आपल्या कुलदेवतेचं स्मरण करत असतो। आपलं कुलदेव कुलदेवी यांचं स्मरण करता करता आपण जागे होतो, पूर्वजांचं स्मरण करतो आणि पूर्वजांच्या माध्यमातून शिवतत्वापर्यंत आपण पोहोचतो आणि ईश्वरी अनुष्ठान प्राप्त करतो आणि मनामध्ये मरगळलेलं आळस मात्र दूर होतो। हे दूर करत असताना मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतो, एक नवीन विचार डोक्यामध्ये येतो आणि नवीन विचार आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काल काय चुकलं, आज काय सुधारणा करायची, काल काय चुकलं त्याची सुधारणा आज करायची, आज केला तर उद्याचा दिवस बरं जाणार आहे, हे माझा धर्म शिकवतं ह्या श्रावण मासामध्ये। जर तुम्ही ईश्वरी अनुष्ठानमध्ये नामस्मरण साधना केला तर, नाहीतर काय लोक सूर्योदय झाल्यानंतर उठतात, सूर्यवंशी असतात। हा ईश्वराने दिलेला हा मास पवित्र मास आहे। ह्या मासामध्ये जेवढं तुम्ही साधना कराल, जेवढी उपासना कराल, जेवढं दानधर्म कराल, जेवढं ग्रंथाचं पारायण कराल, तेवढं अधिकाशी अधिक सगळ्यात पुण्य जास्त या मासामध्ये मिळत असतो। हे सगळं नाही केला समजा, मान्य आपल्याला वेळ नाही आहे, कलियुग आहे। या कलियुगामध्ये प्रपंचाच्या ओढातांमध्ये आपल्याला वेळ नाही, पण ज्या मुखाने आपण नामस्मरण करतो त्या मुखाने सत्य बोललो तरी सगळ्याचं पुण्य या महिन्यात मिळतो, लक्षात ठेवा।
सत्य बोलणं. सत्य हेच ईश्वर आहे, सत्य हेच धर्म आहे. कमीत कमी खोटं बोलणं, कमीत कमी हे सुद्धा एक प्रकारचं योग आहे. तुम्ही सगळे साधू शकाल, तुम्ही दान कराल, ग्रंथाचं पारायण कराल, तुम्ही अनुष्ठान कराल, नामस्मरण कराल, पण सगळ्यात कठीणातलं कठीण आहे तो खरं बोलणं. खरं बोलणं जमणार नाही. बघा तुम्ही प्रयत्न करून, सगळं जमल. म्हणून सगळ्यात पवित्र असा योग असेल तर तो सत्य बोलणं. त्याच्यापेक्षा मोठा योग नाही आहे. तुम्ही 4 तास देवापुढे बसून राहाल आणि 4 मिनिटांनी जर खोटे बोलला तर सगळं पाण्यात गेलं, तुमचं सगळं पाण्यात गेलं. हे साधना करत असताना जर खरंच सत्य बोलायचं असेल तर मनाची तयारी करावी लागेल. कपाळावर कुंकू लावावं लागेल, डोक्यावर पदर घ्यावं लागेल, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा लागेल, छोट्यांना आशीर्वाद द्यावा लागेल. मग तेव्हा साधनेला बसावं लागेल. कुणाचाही रोष आपल्याला नको, कुणाचाही दोष आपल्याला लागता कामा नये. नाहीतर थोरली कारभारी घरात असते, धाकटी कारभारणी असते, थोरला कारभारी असतो, धाकटा कारभारी असतो. मग थोरलीनं धाकटीला रेटायचं, तिनं सांगायचं सगळं मी करते, तुझा रानात. थोरल्या कारभाऱ्याने सांगायचं धाकट्या कारभाऱ्याला, तुझा रानात, मी माझं बघून घेतो. हा सकाळी स्नान उरकला की पॅन्टीची चैन ओढतच शेजारच्या घरी जायचं चहा प्यायला. आणि थोरली कारभारनी देवावर धूळ चढलेलं पाहायचं नाही, घरामध्ये सासू सासरे काय करतात पाहायचं नाही. मात्र मिश्रीचा डबा घेऊन शेजारच्या घरी जायचं पंचायत करायला. काय घेऊन जायचं? मिश्रीचा डबा घेऊन शेजारणीच्या घरी जायचं पंचायत करायला. असं दिवस चालले. तसे 2 भाऊ होते आणि 2 जावा होत्या. ही थोरली कारभारने कारभार करायची, चिपटं मापटं घालायची, दूध घालायचं, दही ताक. पूर्वी ताक पण विकत होते लोक. आता दूधच बघायला मिळत नाही तर ताक कुठलं विकणार. आणि थोरला कारभारी गावामध्ये फिरून यायचा आणि धाकटी प्रामाणिकपणाने पहाटे लवकर उठायचं, जात्यावर दळायचं, ते चाळणीनं पाकडायचं आणि जाड असलेल्या पिठाचं कण्या करायच्या, त्याच्यामध्ये दही आणि ताक घालायचं आणि सगळ्या बाळांना द्यायचं आणि भाकरी करायची आणि शेताला जायचं. खरं आहे का खोटं आहे? पूर्वी कन्या करायच्या, कन्या. आणि थोरला हा कारभारी आपला फिरायचा. धाकटा कारभारी पहाटे उठायचा, जनावरं सोडायचा, गाया सोडायचा, बैल सोडायचं आणि शेतात जायचं. शेतात काबाड कष्ट करायचे आणि संध्याकाळी येताना ओझभर गवत आणायचं, परत धार काढायची. हे सगळ्यांनी धाकट्यांनी करायचे. करता करता एक दिवस थोरला म्हणाला थोरलीला, अगं म्हणलं आता खूप काही आपण प्रपंच केला, तू मी खूप ओढलो, मी गावभर फिरलो, पंचायत केली. आणि थोरली म्हणाले हो मी पण खूप केले हो. म्हटलं काय धाकटे नुसतेच आपलं काय करत नाहीत. कोण म्हणायचं? थोरल्याने म्हणायचं. हे कुजबुजल्यामुळं धाकट्यांच्या लक्षात आलं आणि ते वेगळं व्हायचा प्रसंग आला. आणि खरंच एक दिवशी वेगळं झाले. वेगळं झाल्यानंतर पंचायतमध्ये असं ठरलं, जे काही कर्ज असेल तो कारभारी होतास, तो कर्ज तुझ्या डोक्यावर घे. थोरले म्हणाले हां घ्या की, मी राखून ठेवले, तुम्हाला काय करायचं.
आता नवऱ्याला वाटलं की राखून ठेवलं, चिपटं मापटं घालायची, दूध विकायची, दही विकायची, ताक विकायची, काय पसभर तिकडं इकडं विकायचं, काय राखून ठेवले असेल, काय पैसे बिशे आठवडा ठेवला असेल. झाले वेगळे. वेगळं झाल्यानंतर काही दिवस गेले. आता पोरं सगळं चुलतीकडे जायचे खायला, का तर चुलतीनंच सांभाळली, लहानाचं मोठं केली, तिनंच दळण दळली, तिनंच पीठ गाठले, तिनं शाळेला तयार करायची, ते शाळा बिळा सगळं तीच करायची सगळी व्यवस्था. हे करत असताना थोरली एकदा स्वयंपाक करायला बसली. स्वयंपाक करायला बसली ते 3 ठिकाणी पोळून घेतली हाताला. तिला भाकरच फिरवाई ना. तिला काय करत होती? भाकर फिरवा येत होतं का? भाकर फिरवायची ना झाली, का तर करूनच सवय नाही. हा पट्टा बहादर ह्याच्या नशिबाला 2 बैल आले होते. हा रानात गेला, रान पडले, गवत कोणी काढना, आणि बैल एक दिवशी कुळव झोपला रागाने. तर आंघोळण नाही ना, आंघोळण नसल्यामुळं कुळवाला झोपले बैल, आणि गेलं. कुळव मारत होता, मारता मारता बैल कोणीकडनं फिरवावं हे त्याच्या लक्षात आलं नाही, डावीकडनं का उजवीकडनं ते लक्षातच येईना. शेवटी बैल सोडला तिथंच. धाकटा आपला आबरूला जाऊ नये, आपल्या घराची आबरू जाऊ नये म्हणून धाकटा आला आणि बैल सोडला, कुळव बिळव मारून दिला, सगळं झालं. हा शेताकडे जायचं सोडून दिला सवय नसल्यामुळं. ती घरातली भाकरी करायची सोडून दिली, काय तर सवय नसल्यामुळं. पोरं चालले चुलतीकडं, रान चुलत्याकडं धाकट्या. ह्यो गावभर फिरायचा आणि संध्याकाळी यायचा, म्हणायचा बायकोला, अगं तू राखून ठेवलेलं कुठं आहे, जरा काढ की बाजूला म्हणायचं. तर आपलं कर्ज खूप झालेलं आहे, देणं घेणं आहे, हातउसणे आहेत, बँकेचं आहे, सोसायटीचं आहे, पाहुण्यांचे आहेत, सगळं देणं आहे आपल्याला. ती म्हणायची, अहो वेळ नाही आली अजून, मी राखून ठेवलेली, तुम्हाला काय करायचं आहे? प्रत्येक प्रश्नाला तेवढंच उत्तर द्यायची, मी राखून ठेवलेली आहे. थोरला म्हणाला, हिला काय वेडं वाकडं बोलावं, तर हे राखून ठेवलेलं सगळं माहेरला घेऊन गेली तर मी काय करू? हे राखून ठेवलेलं सगळंच घेऊन गेली तर मी काय करू? या मी काय करूच्या नादामध्ये तो पार वाहून गेला, दारू प्यायला लागला, जुगार खेळायला लागला, नाही ते उचापत्या केला, कुठे बी पडायला लागला रोडवर. हे आपलं लाजून काय होईना, धाकटा भाऊ त्याला घरी घेऊन यायचा, घरी आणून दारामध्ये सोडायचा. आता लेकरं बाळ सगळे थोरल्याचे होते, धाकट्याने सांभाळल्यामुळं धाकट्या चुलतीकडे जायचे, जेवण बिवण करायचे तिकडंच राहायचे, अभ्यासाला तिकडंच राहायचे, सगळं तिकडंच राहायचे, वळणच त्यांचा होता. शेवटी थोरला कंटाळला, वैतागला. तो म्हणाला, तू राखून ठेवलेली काढतीस का माहेरला जातीस? ती एकच म्हणाली, अहो अजून वेळ आली नाही, तुम्ही असं कसं करता राखून ठेवलेलं काढायला, आताच कसं काढू? तर पार ह्यानं संपला. शेवटी माहेरला सासरवाडीला ते निरोप पाठवला की तुम्ही सगळे या, एकतर त्यानं राखून ठेवलेलं कुठं ठेवली सांगा, नाहीतर तिला घेऊन जा. आले पाहुणे, पंचायत झाली, हामरी तुमरीवर आले सगळे, हामरी तुमरीवर आले. तो म्हणाला, केवळ हिनं राखून ठेवली या शब्दावर मी अख्खं वाटोळं झालं माझं. कर्जाला व्याजाला व्याज वाढला, चक्रवाढ व्याज झाला, अख्खं प्रॉपर्टी विकली तरी माझं कर्ज फिटणार नाही. पण हिनं राखून ठेवलेलं कुठं आहे, काढायला लावा, नाहीतर हिला माहेरला घेऊन जावा. तेव्हा ती म्हणाली, अहो तुम्हाला एवढं कळना झालंय, एवढं दिसना झालंय, बघा ना मी किती राखून ठेवली माझी तब्येत, बघा किती राखून ठेवले. ही जर तुम्ही साधना करून जर असं राखून ठेवल्याच्या गोष्टी जर कुटुंबाला फसवलात तर कुटुंब फसणार नाही. स्वतःचं अस्तित्व संपन्न लक्षात ठेवा. स्वतःचं अस्तित्व, देवाधर्माच्या नावावर लबाडी करणारे खोटं लांडगे खूप आहेत. आज सुद्धा माता बहिणींना मला सावध करायचं आहे. माझा हिंदू धर्म कुठे चाललाय वाहत? माझा हिंदू धर्म कुणीकडे चाललाय? लबाडाच्या माग, देवऋषाच्या माग, ज्योतिषाच्या माग. आणि हे ग्रंथ वाचले की असं देव पावतो? अरे अजिबात पावणार नाही. आणि ग्रंथ न वाचणाऱ्याला देव पावतो, फक्त खरं बोलण्याने देव पावतो. लक्षात ठेवा, सत्य हेच परमेश्वर आहे, लक्षात ठेवा.
ईश्वर त्यामध्ये आहे, ईश्वर त्यामध्ये दडलेला आहे. खूप लोक असे आहेत माझ्याकडे भेटतात, खूप लोक म्हणतात महाराज 11 रुपयाचे बाहेर पावती पाडली, माझं काय होणार आहे सांगा भविष्यात. खूप लोक आहेत. अरे तुम्ही मला नाही फसवत, देवाला नाही फसवत, धर्माला नाही फसवत, तुम्ही धर्माला फसवत नाही, स्वतःला फसवून घेताय. लक्षात ठेवा. दान 4 चिमण्याला दाणे टाकला तरी दान होऊ शकतो. भुकेल्याची भूक जाणले तरी दान होऊ शकतो. एखादी माऊली दारापुढे आली, 3 सांचं तिला कपाळाला कुंकू दिलं तरी दान होऊ शकतो. सगळ्यात पवित्र दान आहे तो पवित्र. लक्षात ठेवा, सगळ्यात पवित्र दान आहे तो. आपण मात्र आपली सावकारी सांगत बसतो, आपली पुशारकी सांगत बसतो. माझा पोरगा 2 लाख रुपये कमवतो. अरे तुझ्या देवाऱ्याचं देवावरचं धूळ तरी उडालंय का बघ. तुझ्या दिवा लावायला तरी पोरं आहेत का बघ वंशाला पुढे. पोरं सुद्धा नसतात त्या लोकांना. आज पबमध्ये नाचतात पोरं पोरी. कुठे चाललाय माझा धर्म, ह्याचा कोणी थोडा तरी विचार केलाय का. आपले लेकरं 2 लाख सांगताय. अरे वारं आलं तर उडून जातील पोरं पोरी आजकालच्या. वारं आलं तर उडून जातील, त्यांना मुलं होईना झाल्यात. प्रपंचाचं वाटोळं झालं. याच्याकडे कुणी लक्ष दिलंय का. जरूर माझे शब्द लागले असतील, पण आत्मा तळमळतो. लक्षात ठेवा, एक दिवस हे येतील, आपल्या आई बहिणीला वळून येतील, आपली प्रॉपर्टी घेऊन जातील, काय ठेवणार नाहीत. लक्षात ठेवा, हे तुमच्या हातात आहे. सत्य शिकवणं तुमच्या हातात आहे. भावनेच्या आरी जाता कामा नये, स्वाभिमान विकता कामा नये, सत्याचे कास सोडता कामा नये. हे माझे शनिदेवाचे तत्व आहे. नुसतंच पाया पडणं, कुठंतरी 11 रुपयाची पावती पाडणं, कुठंतरी लुडूबुडू करणं, कुठंतरी काय ते करणं, अजिबात देव पावणार नाही. उलट त्रास होतो, त्याच्याने त्रास होतो. लक्षात ठेवा, खूप त्रास होतो. एक रामू नावाचा चांभार होता. मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे, मला आवर्जून सांगावं लागलं ही गोष्ट. एक रामू नावाचा चांभार होता. तो चांभार गावामध्ये पादत्राण्याची सेवा करायचा. गावाच्या वेशीवर तो बसलेला असायचा आणि येणाऱ्यांना जे पादत्राणे, पूर्वी आज मेड इन चायना आहे आताचे पादत्राणे सोडा, पूर्वी रुबाब होता पादत्राणे. तो 1-2 कासरा असला तरी ते पादत्राण्याचा कर 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 असा आवाज यायचा. असे पादत्राणे होते, जाड चमड्याचे. तो पादत्राणे तुटलं का काय तुटलं फुटलं का सेवा करायचा, मस्त मनोभावी सेवा करायचा. तेव्हा त्या काळामध्ये कुंभमेळा भरला होता. कुंभमेळा माहिती आहे ना, कुंभमेळा तुम्ही ऐकलाय ना. कुंभमेळा भरला होता. कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू संत महंत योगी आचार्य महाचार्य मंडलेश्वर महामंडलेश्वर उद्योगपती करोडोपती लखपती अनेक काय जेवढ्या उपमा लावल तेवढ्या कमी. कुणी वंदो कुणी निंदो, मला कुणी शिव्या दिला तरी चालेल, पण सत्य तेच मांडणार मी. लक्षात ठेवा, जे सत्य आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही, जगता येणार नाही. करोडो रुपये त्याने उधळले, खूप पैसे खर्च केले आणि कुंभमेळा संपला. कुंभमेळा संपल्यानंतर एका साधूच्या स्वप्नामध्ये सर्व तीर्थ आले. विष्णू तीर्थ असेल, शिवतीर्थ असेल, वैकुंठातले तीर्थ असतील, जेवढे तीर्थ आहेत ते सगळे तीर्थ चर्चा करत होते. एकमेकाला चर्चा करत असताना एक तीर्थ म्हणाला की त्या साधूला पुण्य जास्त मिळाला, त्यांनी जास्त खूप काय चांगलं केलं कुंभामध्ये येऊन. तो तीर्थाला दुसरा तीर्थ म्हणाला तो त्या साधूला नाही मिळालं, तो अमुक साधूला मिळाला. त्या असं कुंडामध्ये सगळ्या तीर्थांचं वादविवाद चालला. सगळ्या तीर्थांचा वादविवाद चालला
आणि वादविवाद चालल्यानंतर साक्षात ईश्वर तिथं आला, महाविष्णू ज्याला म्हणू आपण, महाविष्णू देवादिदेव महादेव तिथे आला आणि तो म्हणाला, ह्या कुंभामध्ये येणाऱ्याला कोणालाही पुण्य मिळालं नाही. एक दक्षिणेमध्ये रामू नावाचा एक चांभार आहे, तो सगळ्यात जास्त पुण्य त्याला मिळालंय. सगळे कुंड विचार करायला लागले, सगळे तीर्थ विचार करायला लागले की रामू नावाचा चांभार कधी आला नाही, कुंभाला कधी नाही येतात, त्याला कसं काय आशीर्वाद एवढा पुण्य मिळाला. तो स्वप्नात सांगितल्याप्रमाणे तो साधू महाराज दक्षिणेकडे निघाला. दक्षिणेकडे तो स्वप्नात सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पोचला. पोचल्यानंतर वेशीवर तो रामू नावाचा चांभार, एक 70-80-90 वर्षाचा म्हातारा, ते चरण सेवा करत होता. पादत्राण्याची सेवा करत असताना येणारा गिराहकाला तो म्हणत होता, या पांडुरंगा, या विठ्ठला, या महादेवा, या विष्णू, या रखुमाई, हे असं सगळ्यांना देवाचं नाव घेऊन त्या येणाऱ्या सेवे करणाऱ्या त्यांना सगळ्यांना नमस्कार घालायचा आणि त्यांची चरण सेवा करायचा. हा साधू महाराज स्वप्नात सांगितल्याप्रमाणे गेला आणि त्याच्याकडे पाहिला तर तो चप्पल शिवणारा, कपडे फाटके, धोतर फाटकं, फेटा फाटका, दाढी वेडी वाकडी, त्याला आंघोळ केल्याने अंगावरचा वास येतो आणि अशाला पुण्य कसं मिळेल. गडबडून गेला साधू आणि त्या साधूने त्याला विचारलं, त्या चांभाराला विचारलं की आपणच रामू चांभार का. तो गडबडून गेला आणि तो म्हणाला, हो मीच आहे. तुम्ही कुंभाला आला नाही, तुम्हाला कसं का पुण्य. कुंभाचं नाव घेतल्यावर तो रामूच रडायला लागला, मोठमोठ्याने हुंदके देऊन रडायला लागला. म्हणलं, मी तरुणपणापासून विचार करतोय, एक एक रुपये मी कमवतोय, एक एक पैसा कमवतोय. तेव्हा पैशावर होतं सगळं, अर्धा पैसा, 1 पैसा, 3 पैसा, 2 पैसा, 5 पैसा, याच्यावर होतं सगळं. मी पैसे कमवायचो, पण कुंभाला जाण्याच्या अगोदर माझ्यामध्ये काहीतरी संकट निर्माण व्हायचं आणि पैसे संपायचे. मी अजून कुंभाला गेलो नाही. यावर्षी पण कुंभाला जाणार होतो, यावर्षी पण मी कुंभाला जाणार होतो, माझी इच्छा होती, पण काय करू, माझं नशीब फाटकंय. माझी मुलगी डिलिव्हरीला आली, माझी मुलगी बाळंतपणाला आलेली आहे आणि तिला शेजारच्या घरातला मेथीच्या भाजीचा वास आला. बघा, मेथीच्या भाजीचा वास आला आणि माझी मुलगी म्हणाली, बाबा मला शेजारच्या घरातल्या मेथीच्या भाजीचा वास आला. गरोदर महिलेला वास आल्यानंतर हे बापाची एक तळमळ आहे की इच्छा आहे, थोडी तरी भाजी आणून द्यावी. तो शेजारच्या घरी गेला वाटी घेऊन आणि थोडीशी भाजी द्या ना, माझ्या मुलगीला पाहिजे. ती बाई रडा लागली. 2-3 लेकरं त्या चुलीपुढे बसल्यात. चूल 3 दगडाचं चूल त्यावेळेस ते परतत होती. परतत असताना वास आला. सगळे लेकरं आबाळ मनाने बघत बसल्या तिथं आणि ती कधी एकदा भाजी माझी आई मला देईल. ती भाजी मागितल्यानंतर ती बाईसुद्धा रडायला लागली. ती बाई म्हणाली, हुंदके द्यायला लागली. अहो म्हणलं 15 दिवस माझे लेकरं उपाशी आहेत, 15 दिवस माझे लेकरं उपाशी आहेत. स्मशानात आज कुणीतरी 10व्याला 1200 ह्याला ठेवलेलं होतं सावडाच्या वेळेस. ती भाजी माझ्या नवऱ्याने ती घेऊन आली आणि 15 दिवसांनी माझ्या मुलाच्या तोंडात ही जाणार आहे आणि ही भाजी गरोदर बाईला कसं देऊ. माझ्या घरात अन्न नाही हो. ताडकन रामू चांभार फिरला वापस आणि कुंभाला जाणारे पैशातनं 2 पिशव्या भरून राशन आणला आणि शेजाऱ्याच्या घरात ठेवला आणि ती भाजी घेतली आणि स्वतःच्या लेकीला दिला. स्वतःच्या लेकीला दिला आणि कुंभाला जाण्याचा मला योगच नाही आला. मग मला सांगा, खरा पुण्य त्या संतांना साधूंना मिळालं का रामू चांभाराला मिळालं. मला सांगा, कुणाला मिळालं. आवाज मला सांगा, कुणाला आशीर्वाद मिळाला पाहिजे. तो रामू चांभाराला मिळाला. लक्षात ठेवा, यात देवत्व आहे, यात सत्य आहे आणि यात खरा धर्म आहे.
हे आपल्याला हे धर्म सनातन धर्म शिकवलेला आहे. अशी धर्माचे महती सोडतो आपण. कुणीतरी लबाड काहीतरी लाडगं काहीतरी शिकवतो, काहीतरी पुढ्या सोडतो आणि आपण कुठेतरी दान वाटत बसतो आणि ते आपल्याला पुण्य कदापि मिळणार नाही. सत्य हेच धर्म आहे. सत्याचं कास कधी सोडायचं नाही.